हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 4.2 संपवलेला होता आणि त्यात मी शेवटी मॅक्सिमा मिनिमाची एक प्रोसिजर तुम्हाला लिहून दिलेली होती. ती प्रोसिजर अजूनही जर कोणी लिहिली नसेल वहीत तर पहिल्यांदा ती आधी वहीत लिहून काढा. एक्सरसाइज 4.3 आपण सुरू करणार आहोत, त्याच्या अलीकडे ती प्रोसिजर लिहून काढा. प्रोसिजर ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा हे एक मेकॅनिझम आहे. हाऊ टू डिटरमाइन अ मॅक्सिमम और मिनिमम व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळी वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील की नाही तेव्हा ती प्रोसेसचं मिनिंग तुम्हाला समजायला चालू होईल. सुरुवातीला जस्ट मी दाखवतो तसे प्रॉब्लेम सोडवायला लागा, पण क्वेश्चन 2 पासून जेव्हा वर्ड प्रॉब्लेम चालू होतील तेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग काय ते कळायला लागेल. तोपर्यंत फारसं समजणार नाही, पण फर्स्ट क्वेश्चन मध्ये फारच कमी प्रॉब्लेम आहे. 3 क्वेश्चन फक्त, आपण ते वन बाय वन बघायला लागूया. क्वेश्चन 1, डिटरमाइन द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. त्यातला फर्स्ट क्वेश्चन असा आहे, fx equals 2x cube minus 21x square plus 36x minus 20. म्हणजे जर तुम्ही या फंक्शनचा ग्राफ काढलात तर त्या ग्राफवरती तुम्हाला कुठं मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल, कुठं मिनिमम व्हॅल्यू मिळेल आणि ती किती मिळेल हे तुम्हाला त्यात पाहायचं. आता ती प्रोसिजर जी मी सांगितली ना, एका पेजवरती पण लिहून ठेवा. वहीत तर पाहिजेच, पण एका पेजवरती पण लिहून ठेवा. सारखं त्याच्याकडे बघत बघत आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आणि एकदा ती पाठ झाली की मग तो कागद काही तुम्हाला उपयोगाचा नाही. प्रोसिजर मध्ये काय लिहिलं बघा, लेट y इक्वल्स fx बी एनी गिवन फंक्शन. हे fx तुमचं फंक्शन. फाइंड f डॅश x अँड f डबल डॅश ऑफ x असं त्यामध्ये लिहिलंय. मग आता पहिल्यांदा बघा, डिफरन्शिएटिंग with respect to x. So f dash x equals d by dx of bracket मध्ये 2x cube minus 21x square plus 36x minus 20. ह्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. f dash x equals 3 पुढे आणले की 6x square minus 42x plus 36. हा झाला तुमचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. Again differentiating with respect to x. F double dash of x, second order notation by f double dash of x equals d by dx of 6x square minus 42x plus 36. F double dash of x equals, sorry, derivative 5x ह्याचा twice x पण इथे into 6 आहे त्यामुळे 2 पुढे आलेले 12x होतील. ते 12x minus 42 into bracket 1. आता तुम्हाला असं म्हणलेलं आहे की फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन. पुढची स्टेप असं, फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन f dash x equals 0. मग खाली लिहायचं, कन्सिडर f dash x equals 0. मग तुमच्याकडे f dash x कुठे आहे बघा, इथे आहे. therefore 6x square minus 42x plus 36 is equal to 0. यातून मी 6 कॉमन काढतो. x square minus 6 7 42, 6 6 36 is equal to 0. हे 6 ट्रान्सफर करतो मी. x square minus 7x plus 6 is equal to 0. या 6 ने डिवाइड केलं. हा बघा बरं, तुम्हाला लास्ट स्टेप दिसते का बघा ती. ठीक आहे. आता हे क्वाड्रॅटिक आहे, हे क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स काढायचे. 6 ला स्प्लिट करून टोटल स्टेप -7 यायला पाहिजे. 6 1 6 -6 -1. मी फॅक्टर्स डायरेक्ट लिहितो, तुम्ही 4 स्टेप्स करून फॅक्टराइज. देयरफॉर हे बघा, याचे फॅक्टर्स बघा, x -6 x -1 इक्वल 0. ह्याचे फॅक्टर्स तुम्ही इथे 10वीत 9वीत क्वाड्रॅटिक शिकला की नाही त्याचा वापर करून 4 स्टेप्स करून फॅक्टर्स लिहायचे बरं का. डायरेक्ट लिहायला जाऊ नका असे. x -6 x -1 इक्वल 0. जेव्हा दोघांचा प्रोडक्ट 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट 0 और सेकंड 0. x -6 इक्वल 0 और x -1 इक्वल 0. देयरफॉर x इक्वल 6 और x इक्वल्स 1. हे जे आहेत ना, हे दीज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन f dash x इक्वल 0. आता तुमच्या प्रोसिजर मध्ये काय काय झाले बघा. मी बघा की प्रोसिजर वाचा तर कुठपर्यंत आले मी कळेल तुम्हाला. लेट y equals fx be any given function. Find f dash x and f double dash of x.
Third step, find the roots of the equation f dash x equals 0. Consider f dash x equals 0. हे सोडवल्यावर तुम्हाला ते रूट्स मिळाले. आता पुढे असं म्हणलंय, इफ x equals c, c म्हणजे कॉन्स्टंट, if x equals c is one of the roots of the quadratic equation किंवा above equation, then find f double dash of c. आता इथे तुम्हाला दोन रूट्स मिळालेत. त्यातलं एक रूट पहिल्यांदा 6 बाबतीत आपण चेक करायचं. जर c म्हणजे 6 असेल, आपला कॉन्स्टंट c आहे ना, तो 6 असेल, तर फाइंड f डबल डॅश ऑफ c. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये ते रूट रिप्लेस करायचे. खाली वाचा, इफ f डबल डॅश ऑफ c इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह, then the function has minima at x equals c. म्हणजे त्या व्हॅल्यूला x equals c या व्हॅल्यूला तुमचं फंक्शन मिनिमम व्हॅल्यू देणार. If f double dash of c is greater than 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल, then the function has negative असेल तर मॅक्सिमा. And if f double dash of c is greater than 0, then the function has minima at x equals c. आता मग हे पुढे कसं चेक करायचं, हे मी पहिल्यांदा फक्त अवघड वाटतं. इतकं सोपं आहे, हे फार सोपं आहे की मेकॅनिझम आहे, तेच तरी बसतं त्याच्यामध्ये. आता बघा आपल्या रूट्स पर्यंत आलोय बघा. एफ सी कॉन्स्टंट रूट मिळालं तुम्हाला. आता कन्सिडर एफ डबल डॅश ऑफ एक्स, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा लिहून घ्यायचं. कुठे आहे बघा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, 12x मायनस 42. तिथं आता पहिलं रूट रिप्लेस करायचं. बघा f double dash of 6 equals 12 into bracket 6 minus 42. आता खरं तर याचं आन्सर काढणं एक्सपेक्टेड नसतं, फक्त ती येणारी व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे फक्त बघणं गरजेचं आहे. तरी मी इथं सिम्प्लिफाय करतो. आता 12 6 72 मायनस 42 म्हणजे हा डिफरन्स किती आला सांगा, 30. म्हणजे f डबल डॅश ऑफ 6 चा आन्सर ग्रेटर दॅन 0 आला का लेस दॅन 0 आला सांगा, अर्थात ग्रेटर दॅन 0. f डबल डॅश ऑफ c ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन हॅज minima at x equals c. Therefore the function has minima at x equals 6. मग म्हणजे x equals 6 ला हे तुमचं फंक्शन मिनिमम व्हॅल्यू देत असल्याचा अर्थ असतो. आपण ती मिनिमम व्हॅल्यू काढायची आहे. Therefore minimum value is फंक्शन काय fx आहे तसं लिहून काढा. फंक्शन 2x क्यूब मायनस 21x स्क्वेअर प्लस 36x मायनस 20. काय ठरलं आपलं, x इक्वल्स 6 ला मिनिमम व्हॅल्यू आहे ना, मग f ऑफ 6 इक्वल्स 2 इंटू ब्रॅकेट 6 क्यूब 21 इंटू ब्रॅकेट 6 स्क्वेअर 36 इंटू ब्रॅकेट 6 minus 20. 6 cube 216. 6 cube 200. 6 6 are 36. 36 6 are 216. That's it twice. 432 minus 6 square 36 त्याला into 21 करायचं. 756 plus 36 6 are 216 minus 20. आता 432 आणि 216 दोघं पॉझिटिव्ह आहेत, ते पहिले मी ऍड करून घेतो किंवा इथंच करतो ना. बघा नाही सगळं मिळून फायनल आन्सर दिलं. हे बघा 432 त्यामध्ये ऍड करायचे मला 216 बरोबर आहे. हे दोघं पॉझिटिव्ह आहेत. 8 4 6 आणि हे दोघं निगेटिव्ह आहेत. कोण 756 आणि मायनस 20. मग त्यांचा आन्सर काय आला सांगा, त्या दोघांचा आन्सर बघा. ही टर्म निगेटिव्ह आहे, ही टर्म 7 + 2 5 + 7 76 येणार आहे, मायनस 776 आहे. आणि हे तुमचे किती आहे सांगा, 648 आहे. म्हणजे मायनस करून मोठ्याचं साइन द्यायचं. 8 + 8 16 5 + 2 आणि 1 -128. म्हणजे
एफ ऑफ 6 ची व्हॅल्यू काय आली सांगा तुमच्या त्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू काय आली सांगा -128 आणि कधी आली x6 असताना आली x6 असताना मी इथे लिहून ठेवते कारण मला बोर्डवर करायचं एफ ऑफ 6 ची व्हॅल्यू आली -128 जी मिनिमा आपण असं म्हणतो बघा फंक्शन हॅज मिनिमा ऍट x इक्वल 6 परत आता आपलं एक रूटचा विषय संपलाय अजून आता सेकंड रूट आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे फक्त पहिला क्वेश्चन एकदा तुमच्या हाताखाली दोनदा तीनदा गेला ना की तुम्हाला हे सगळं व्यवस्थित जमणार आहे काळजी करू नका फार सोपं आहे हे थोडासा प्रॅक्टिसचा विषय ती प्रोसिजर मोठी असल्यामुळे कदाचित थोडं कन्फ्युजन असेल आपल्याला बघा आता पुन्हा एकदा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पुन्हा लिहायचं आपले दोन रूट्स मिळालेत ना आपल्याला एक्स कॉन्स्टंट सी च्या आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्यात मग एका व्हॅल्यूला आपण चेक केलं मॅक्सिमा आहे का मिनिमा आहे तर ते आपल्याला मिनिमा आहे असं दिसलं कारण फंक्शन इज ग्रेटर दॅन 0 असेल तर मिनिमा असतो आणि आता पुढची व्हॅल्यू घ्यायची परत कन्सिडर एफ डबल डॅश ऑफ एक्स इक्वल सांगा काय तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे आहे बघा 12x - 42 आता तुमचं दुसरं रूट काय आलं होतं 1 ते रिप्लेस करायचं 1 इक्वल्स 12 into bracket 1 - 42 मी पुन्हा सांगतो ह्याचं आन्सर काय येतं नंबर महत्वाचा नाही साइन महत्वाचा आहे हे येणारा आन्सर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे महत्वाचं आहे नंतर पण मी हे आन्सर काढायचंही बंद करणार आहे 12 - 42 -30 म्हणजे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे विच इज निगेटिव्ह पण निगेटिव्ह असेल तर काय लिहायचं द फंक्शन हॅज मॅक्सिमा therefore the function has maxima at x equals 1 function has maxima at x equals c असं म्हणले बघा at x equals 1 therefore the maximum value is आता मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची पुन्हा फंक्शन लिहून घ्यायचं आपलं हे फंक्शन 2x³ - 21x² प्लस 36x - 20 त्यात x च्या जागी आपल्याला आता 1 करायचं आहे म्हणजे 2 into bracket 1³ - 21 into bracket 1² प्लस 36 into bracket 1 - 20 2 चा 1 चा क्यूब 1 म्हणजे हे 2 येणार 1 चा स्क्वेअर 1 प्लस 36 आणि -20 हे दोघं मिळून झाले तुमचे 38 पॉझिटिव्ह झाले आणि हे दोघं मिळून झाले -41 म्हणजे येणारा आन्सर तुमचा आता -3 असेल f of 1 -3 f of 1 काय आहे -3 म्हणजे ही झाली तुमची मॅक्सिमम व्हॅल्यू आणि ही झाली तुमची मिनिमम व्हॅल्यू म्हणजे मिनिमम व्हॅल्यू काय आली सांगा -128 तुम्हाला हे कळतं ना नंबर लहान आहे हा याच्यापेक्षा नंबर लहान आहे माहिती ना मिनिमम व्हॅल्यू काय आली -128 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू काय आली -3 ऍट काय आली x equals 1 मग लास्ट लाईनला पुन्हा दोन आन्सर्स लिहून दाखवायचे therefore maximum value of fx is -3 and minimum value is -128 ठीक आहे साधारण एक 2-3 वेळा असे क्वेश्चन अजून तुम्ही पाहिले की तुम्हाला हे सगळ्यांना जमा लागेल अवघड काही नाही मी एकदा पुन्हा प्रोसिजर सांगतो लक्ष द्या y equals fx तुम्हाला गिवन फंक्शन असतं y equals fx गिवन फंक्शन त्यानंतर त्याचे दोन डेरिव्हेटिव्ह काढायचे एकदा f dash x त्यानंतर f डबल डॅश ऑफ x मग f dash x equals 0 या इक्वेशनचे रूट्स मिळवायचे कधी दोन रूट्स मिळतात कधी एकच रूट मिळतं जे रूट मिळतं त्याला c म्हणायचं हे दोन रूट्स आहेत त्याला c म्हणायचं हे दोन्ही रूट्स सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये रिप्लेस करून बघायचे एक रिप्लेस करायचे पहिल्यांदा मी हे रूट रिप्लेस केलं कशामध्ये सेकंड ऑर्डर मध्ये त्यावेळी त्याचा येणारा आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे का निगेटिव्ह येणार आहे एवढं बघायचं जर आन्सर पॉझिटिव्ह आलं तर असं म्हणायचं फंक्शन हॅज मिनिमा ऍट x इक्वल्स c म्हणजे कोण 6 मग ती मिनिमम व्हॅल्यू काय आहे तर या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू काढण्यासाठी ते फंक्शन घेऊन त्यात 6 रिप्लेस केले की तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू मिळाली आता आपलं दुसरं रूट असेल तर दुसऱ्या रूट कडे जायचं सांगा हे दुसरं रूट होतं बघा सेकंड ऑर्डर मध्ये सेकंड रूट 1 रिप्लेस केलं सॉल्व्ह केल्यावर त्याचा आन्सर निगेटिव्ह आला का पॉझिटिव्ह आला निगेटिव्ह therefore the function has maxima at x equals c म्हणजे आता 1 आहे आपलं मग मॅक्सिमम व्हॅल्यू शोधून घ्यायची आणि मग लास्ट स्टेप मध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू एवढी आहे मिनिमम व्हॅल्यू एवढी आहे असं फायनल आन्सर लिहायचं ओके
नाउ सेकंड क्वेश्चन इज fx इक्वल्स x log x असा क्वेश्चन आहे. आता हा प्रॉब्लेम सोडवण्याआधी तुम्हाला लॉग मधल्या काही गोष्टी तुम्हाला येणं आवश्यक आहे. कदाचित मी सांगितले असतील नसतील मला माहिती नाहीये, पण तरी मी थोडक्यात सांगतोय बघा. जर a रेस टू b इक्वल c याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. a रेस टू b इक्वल c जर असेल तर हेच लॉग मध्ये कसं लिहितात, तर लॉग ऑफ c टू द बेस a, लॉग ऑफ c टू द बेस a इक्वल्स वरचल b असं लिहितात. आणि हा जो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे याच्यावर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये द्यायचा असेल तर याला असं दाखवायचं बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं, म्हणजे a रेस टू b इक्वल c असं दाखवायचं. पुन्हा या फॉर्म मध्ये तुम्ही गेलात. ठीक आहे. जनरली आपल्याकडे जेव्हा आपण लॉग एक्स अशी टर्म घेतो तेव्हा त्याचा बेस e असतो e. तर हा जो e आहे तो एक इरॅशनल नंबर आहे ज्याची व्हॅल्यू आहे, त्या e ची व्हॅल्यू आहे 2.7182 which is always positive. 2.7182 ह्या e ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. समजा की log ऑफ x टू द बेस e इक्वल्स 1 असेल तर असं लिहायचं बघा, बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं, म्हणजे x इक्वल्स e रेस टू 1. ह्या साधारण गोष्टी थोड्याफार आपल्याला माहिती पाहिजेत. कदाचित अशी यायची पण शक्यता आहे बघा, हे -1 मग e रेस टू -1 मिळेल. e रेस टू -1 इक्वल्स x म्हणजे 1/e. मग मला सांगा 1/2.7182 असा एखादा नंबर आला, एवढं फक्त मला सांगा की ते डिव्हिजनचा आन्सर काय आहे ते घेणं देणं नाही आपल्याला, ते तो नंबर पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे. तर हा नंबर पॉझिटिव्ह आहे लक्षात ठेवा. हे तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये शेवटी लागणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून मी तुम्हाला थोडाफार आधीच सांगून ठेवलंय. ओके. बरं, आपलं फंक्शन चेक करा. काय दिले, fx इक्वल्स x इंटू लॉग एक्स असं फंक्शन दिले. fx इक्वल्स x इंटू लॉग एक्स. ठीक आहे. डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f dash x इक्वल्स d by dx ऑफ x log x. इथं आता प्रोडक्ट रूल वापरायला पाहिजे आपल्याला. हे बघा, प्रोडक्ट रूल, फर्स्ट इंटू d by dx ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू d by dx ऑफ फर्स्ट इक्वल्स x इंटू डेरिवेटिव ऑफ log x 1/x log x as it is इंटू x चा डेरिवेटिव 1. ब्रॅकेट चुकून झालं, काही गरज नाही त्यात. सो f dash x इक्वल्स 1 प्लस हे 1 प्लस log x. हे झालं तुमचं f dash x. Again differentiating with respect to x. Again differentiating with respect to x. F double dash of x. So it's a second order derivative. d by dx of 1 plus log x. 1 चा डेरिवेटिव 0, डेरिवेटिव ऑफ log x 1/x. म्हणजे f double dash of x चा आन्सर काय आलं, 1/x. ठीक आहे. आपण पुढे काय करतो, हे झालं. हे आता प्रोसिजर समोर ठेवा, कागद समोर ठेवा. काय काय म्हणलं वाचा त्यामध्ये. लेट y इक्वल्स fx बी एनी गिवन फंक्शन. फाइंड f dash x and f double dash of x. फाइंड ते वाचा सारखं, त्याशिवाय पाठ होत नाही. फाइंड f dash x और and f double dash of x. नंतर पुढे म्हणले फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन f dash x इक्वल्स 0. बघा, कन्सिडर f dash x इक्वल्स 0. मग आता सांगा f dash x म्हणजे कोण, तर 1 प्लस log x इक्वल्स 0. आता मी वर लिहितो इकडे 1 ट्रान्सफर केला, देयरफॉर log x इक्वल्स -1. log x इक्वल्स -1. आता या log x जो आहे ना तुमचा तो तिथं, त्याला मी ह्याला बेस लिहिणार आहे e, कारण मला x ची व्हॅल्यू पाहिजे ना. याला मी आता बेस लिहिणार आहे e. आत्ताच सांगितलं होतं मी तुम्हाला की log टू एक्सपोनेन्शियल मध्ये असं करायचं बघा, बेस रेस टू पलीकडचं इक्वल्स अलीकडचं असं लक्षात ठेवायचं. म्हणजे x इक्वल्स काय झालं सांगा, e रेस टू -1. म्हणजेच x इक्वल्स 1/e आलं बघा. e रेस टू -1 म्हणजे काय, 1/e. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एकच रूट मिळाले. म्हणजे आता मगाशी कसं क्वाड्रॅटिकचे 2 रूट मिळाले होते बघा, एक 6 मिळालं होतं आणि काहीतरी -1 का -1 काहीतरी मिळालं होतं, आठवत नाही मला. तर आता x इक्वल्स 1/e हे एकच रूट मिळालं. म्हणजे तुम्हाला ते मगाशी जे 2-2दा प्रोसिजर करायला लागली ते तर करायची नाही, एकदाच करायची. उलट बरं झालं. ठीक आहे.
याचा रूट मिळाला बघा, सी मिळाला, सी. इफ एफ डबल डॅश ऑफ, आता पुढे त्याच्यानंतरची स्टेप पाहा. पहिली स्टेप होती फाइंड एफ डॅश एक्स, एफ डबल डॅश ऑफ एक्स. फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन एफ डॅश एक्स इक्वल 0. हे रूट्स मिळाले, म्हणजे तो सी मिळाला, सी. इफ एक्स इक्वल सी इज वन ऑफ द रूट्स, if x equals c is one of the roots of given quadratic equation किंवा given equation, then find f double dash of c. बघा आता ह्याच्यावरून आपण सेकंड हे पाहणार आहोत, सेकंड ऑर्डरचं साइन पाहणार आहोत. कन्सिडर f डबल डॅश ऑफ x. सांगा काय f डबल डॅश ऑफ x आहे, सांगा 1/x. ठीक आहे. therefore आता एफ डबल डॅश ऑफ तुमचं रूट घाला बरं, 1/e हे रूट घाला, म्हणजे एक्सच्या जागी ते रूट रिप्लेस करायचं. आता मला सांगा फक्त ह्याचा आन्सर, हे आता ई वर जाणार आहे, म्हणजे ह्याच्या समोर येतो इक्वल्स ई. आता हे ई पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? अर्थात पॉझिटिव्ह आहे. बघा मग ऍट एक्स इक्वल्स 1/e जर तुम्हाला त्या फंक्शन सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं साइन पॉझिटिव्ह मिळालं तर असं लिहायचं, therefore the function has minima at x equals 1/e. म्हणजे हे फंक्शन तुम्हाला x equals 1/e ला मिनिमम व्हॅल्यू देतं. हे इथनं ठरतं, इथनं. therefore minimum value is, चला ते फंक्शन लिहा, fx equals x log x. सांगा x च्या कोणत्या व्हॅल्यूला मिनिमम व्हॅल्यू येणार आहे? 1/e ला. मग f of 1/e इक्वल्स x च्या जागी 1/e log of 1/e. ठीक आहे. आता जरा थोडं महत्वाचा भाग आहे, नीट लक्ष द्या. 1/e ऍज इट इज log of e raised to -1. वर घेतले त्याला log of m raised to n. हे पुढे येतात माहिती तुम्हाला, इकडे लिहितो मी f of 1/e LHS मध्ये बरं का, f of 1/e. हा हे पहिले 1/e ऍज इट इज, त्यातले -1 पुढे आणले इंटू log e शिल्लक राहिले. आता log e म्हणजे 1. आता हे झाले -1/e, हे मल्टिप्लिकेशन, आणि log e म्हणजे 1. सो f of 1/e इक्वल्स -1/e. म्हणजे तुमच्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू काय मिळाली सांगा तुम्हाला? फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू काय मिळाली? -1/e. कधी मिळाली? ऍट x इक्वल्स 1/e ला मिळाली. ऍट x इक्वल्स 1/e ला तुमच्या फंक्शनची काय मिळाली? मिनिमम व्हॅल्यू. आता इथं बघायसारखं 2-2 वेळा का नाही चेक करायचं? कारण तुम्हाला एकच रूट मिळाले. 2 रूट मिळाले तर ते 2दा सेकंड ऑर्डर मध्ये रिप्लेस करायचे. 3 रूट्स मिळाले 3दा रिप्लेस करायचे. 4 रूट मिळाले 4 वेळा रिप्लेस करायचे. पण आपल्याला 2च्या वर काही नसतं, लक्षात ठेवा. त्यामुळे जेवढे रूट असतील तितक्याच वेळेला तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये रिप्लेस करायचे असतात. ओके ओके. नाउ fx इक्वल्स x² + 16/x असं फंक्शन दिलेलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, f dash x equals d/dx of x² + 16/x. therefore f dash x equals x² चा डेरिव्हेटिव्ह twice x. आता इथं प्लस साइन आहे पण तरी मी मायनस देतो. का सांगतो तुम्हाला? 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x², आणि 16 आहे तसे आहेत कोएफिशिएंट, म्हणजे -16/x². तुम्ही बाजूला लिहून बघा. हे बघा 16 × 1/x अशी टर्म आहे. मग 16 कोएफिशिएंट, 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x². मग 16 म्हणजे -16/x². मग ते मायनस साइन मी इथे घेतले आणि ही टर्म इथे लिहिली. Again differentiating with respect to x, f double dash of x equals d/dx of ब्रॅकेट मध्ये 2x minus, मी आता काय लिहितो नीट बघा, 2x minus 16 into x raised to -2. डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी फक्त मी याला वरती घेतले, अजून डेरिव्हेटिव्ह घेतला नाही, ह्याला वर घेतले. twice x म्हणजे 2 into ब्रॅकेट 1 प्लस, कारण -2 आता पुढे येणार आहे की नाही, मग ह्याला ते मल्टिप्लाय होणार आहेत, म्हणजे +32 वरनं एक कमी करायचा म्हणजे -3 झाले. थोडक्यात f डबल डॅश ऑफ x काय आलं तर 2 +
32 अपॉन एक्स क्यूब हा झाला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा झाला आपला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ती प्रोसिजर वाचा. लेट y इक्वल्स fx बी एनी गिवन फंक्शन, पहिली स्टेप. फाइंड f डॅश x अँड f डबल डॅश ऑफ x, दुसरी स्टेप. थर्ड स्टेप, find the roots of the equation f dash x equals 0. Consider f dash x equals 0. आता f dash x म्हणजे हे 5x minus 16 upon x square equals 0. आता हे मी मायनस पलीकडे घेतो, इथे लिहितो मी, हे पलीकडे घेतो. 2x equals 16 upon x square, हे पलीकडे. आता x स्क्वेअर इथे ट्रान्सफर 2 ने डिवाइड, म्हणजे x क्यूब स्क्वेअर इंटू x इक्वल्स 16 डिवाइडेड बाय 2 म्हणजे 8. बघा हे मल्टिप्लाय झाले, x क्यूब झाले, 2 ने डिवाइड झाले 8 आले. x क्यूब इक्वल्स 8. मग आता क्यूब रूट घ्या, x इक्वल्स 2. पुन्हा इथे 8च रूट मिळालं. स्क्वेअर रूट असताना तर प्लस और मायनस साइन आलं असतं. क्यूब रूटला कसं नाही, पॉझिटिव्हचं क्यूब रूट पॉझिटिव्ह, निगेटिव्हचं क्यूब रूट निगेटिव्ह. सो x इक्वल्स 2 हे तुम्हाला रूट मिळालं, ज्याला आपण c म्हणतो बघा त्या आपल्या प्रोसिजर मध्ये. आता प्रोसिजर कडे परत लक्ष द्या. लेट y इक्वल्स fx बी एनी गिवन फंक्शन. फाइंड f डॅश x अँड f डबल डॅश ऑफ x. फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन f डॅश x इक्वल्स 0. त्यातून मला x इक्वल्स c हे रूट मिळालं, म्हणजे x इक्वल्स 2 हे रूट मिळालं. आता हे रूट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये रिप्लेस करून साइन चेक करायचं असतं. मॅक्सिमा किंवा मिनिमा करता साइन चेक करायचं असतं. मग कन्सिडर f डबल डॅश ऑफ x इक्वल्स काय आहे तुमचं 2 प्लस 32 अपॉन x क्यूब. तिथं आपलं रूट रिप्लेस करायचं. f डबल डॅश ऑफ 2 इक्वल्स 2 प्लस 32 अपॉन 2 क्यूब. आता मी आता पुन्हा सांगतो तुम्हाला की हे याचं आन्सर नंबर मध्ये येणं फार महत्त्वाचं नसतं, आपल्याला ते लागत पण नाही. फक्त पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह एवढं पाहिजे आपल्याला. आता मला सांगा हे सगळं सोडवल्यावर येणार आन्सर पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार? पॉझिटिव्ह, ग्रेटर दॅन 0. बस एवढंच पाहिजे आपल्याला. देअरफॉर द फंक्शन हॅज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल, प्रोसिजर वाचा. द फंक्शन हॅज मिनिमा ऍट x इक्वल्स किती सांगा 2. याचा अर्थ या फंक्शनची x इक्वल्स 2 ला मिनिमम व्हॅल्यू मिळणार असा याचा अर्थ आहे. देअरफॉर द मिनिमम व्हॅल्यू इज, चला फंक्शन लिहा, fx इक्वल्स x स्क्वेअर प्लस 16 अपॉन x. ऍट x इक्वल्स 2 आपण मिनिमम व्हॅल्यू सांगितली. 2 स्क्वेअर प्लस 16 अपॉन 2, 2 स्क्वेअर 4, एक्स्ट्राली 2 रिप्लेस करायचे आणि 2 8 जा 16, म्हणजे फायनल आन्सर f ऑफ 2 इक्वल्स 12. म्हणजे त्या फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू 12 मिळाली, ती सुद्धा ऍट x इक्वल्स 2 मिळाली. देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू 12 ऍट x इक्वल्स काय मिळालं तुम्हाला 2. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके.